Hello, hello. This is the my artifact episode number 2000 and 2101. ओके. आजची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2020. वाजले आता सकाळचे 8:53 म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजत आलो. वेल, आज एवढ्या सकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याचं रिझन असं आहे. इट इज लाईक एव्हरी डे मी सकाळी उठतो तर माझ्या डोक्यामध्ये एकच थॉट्स असतो, यार ही सकाळ वेगळी का नाही राहत यार. एव्हरी टाइम माझी मॉर्निंग अशीच होते. आय जस्ट वोक अप. मी कुठे असतो? मी घरीच असतो. Yes. काहीच असा फारसा फरक होत नाही यार. या म्हणजे गेल्या 9 किंवा 10 महिन्यापासून मी पाहतोय स्वतःकडे. या म्हणजे मी लाईफला बिकम बेटर करण्यासाठी एव्हरीडे काही ना काहीतरी नवीन शिकत आहे, नवीन हे करत आहे, ते करत आहे. या आय नो दॅट, बट हाऊ लॉंग? या म्हणजे केव्हापर्यंत मी असाच राहीन यार. मला केव्हा ना केव्हा तरी निघावं लागेल, केव्हा ना केव्हा तरी समथिंग, राईट. आज याच्याच बद्दल बोलणार आहे आज आपण, की केव्हा निघायचं नाही. वेल, मी ज्याप्रमाणे स्वतःच्या लाईफसाठी मी ज्याप्रमाणे स्वतःच्या लाईफसाठी ज्या गोष्टी डिसाईड केल्या की मी समोर जाऊन हेच बनणार आहे, का मी त्याच्या लायक आहे? या वेल, ऑनेस्टली स्पीकिंग, कोणती गोष्ट म्हणजे मानून घे की समजा जर काही नवीन सुरुवात करायची असेल, मानून घे कोणताही असा व्यक्ती घे, ओके, ज्याने समजा जर एखाद्या बेकरी मधून तो समजा, म्हणजे मानून घे असा एक व्यक्ती आहे ज्याने एका कॉलेजमध्ये केक बनवणं शिकलाय. या ओके, म्हणजे त्याला पूर्ण थेरॉटिकल नॉलेज आहे किंवा त्याला प्रॅक्टिकल पण नॉलेज आहे. येस, प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये त्यांनी केक पण बनवून पाहिला आणि केक पण चांगले बनले वगैरे. इट वॉज गुड, इट वॉज रिअली ग्रेट. या तर का तो व्यक्ती, एका एक्सपिरियन्स व्यक्ती जो करीब 10 किंवा 15 वर्षापासून वेगवेगळ्या क्लायंटसाठी मोठे मोठे केक बनवत आहे, ओके, तर का तो त्या व्यक्तीला बीट करू शकेल? या म्हणजे एक जस्ट कॉलेजमधून बाहेर निघालेला व्यक्ती वर्सेस एक एक्सपिरियन्स व्यक्ती, तर याच्यामध्ये फरक काय? वेल, सांग, याच्यामध्ये कोण जितू शकेल? ऑब्विसली एक्सपिरियन्स व्यक्ती. पण याचा मिनिंग असा नाही आहे की जो कॉलेजमधून निघालेला व्यक्ती किंवा जो फ्रेशर आहे तो त्याने क्विट करून द्यायला पाहिजे. नाही, हे बघा, बिगिनिंगला नाही का सगळ्यांपासूनच चुका होतात. म्हणजे बिगिनिंगला म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, कोणती गोष्ट जेव्हा नवीन स्टार्ट करतो तर आपण नॉट रिली शुअर, म्हणजे आपण शुअर नाही राहत की चला म्हणजे हे काम आपलं बिलकुल चांगलं आहे का वाईट आहे. या आपल्याला आपलं काम चांगलंच वाटते, बट जेव्हा आपण लोकांना दाखवतो तेव्हा रिअलाइज होते नाही यार, हा कुछ प्रॉब्लेम हो गया. तेव्हा असं रिअलाइज होते की हा, इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला. येस, वेल, कसं आहे की मानून घे की जो एक्सपिरियन्स व्यक्ती आहे तो लॅडरच्या एकदम शेवटल्या स्टेपवर आहे, म्हणजे हायएस्ट स्टेपवर आहे, आणि एक जो कॉलेजमधून निघालेला व्यक्ती आहे तो मानून घे पहिला किंवा दुसऱ्या स्टेपवर आहे, ओके, लॅडरच्या.
बट कसं आहे की समजा जर त्या फ्रेशर व्यक्तीने असं रिअलाइज केलं की अरे यार माझं काम तर एक प्रकारे इतकं चांगलं नाही आहे या ॲज कम्पेअर टू हिम, तर आपण क्विट करायला पाहिजे. तर समज जर त्याने तिथेच क्विट केलं तर काय होते की तो समोर जाऊ शकत नाही. या ही जस्ट क्विट. या बट समजा जर तोच फ्रेशर व्यक्ती त्याने रिअलाइज केलं हा ठीक आहे कामामध्ये गलती झाली, चलो कोई बात नाही, आपण पुन्हा जे येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये आपण चांगलं काम करू, इवन बेटर काम करू. तसे आपण हळूहळू स्वतःमध्ये नवीन गोष्टी शिकत राहिलो ना आणि आपल्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहिलो तर वन डे वी विल बी ऑन दॅट स्टेज दॅट जिथे एक्सपिरियन्स व्यक्ती होता तिथे. इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही क्विट नाही करायला पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट इज. येस, म्हणजे तुमचं काम किती चांगलं असो किंवा किती वाईट असो, ऑब्विसली म्हणजे स्टार्टिंगला सगळ्यांचे कामं बेकार असतातच. या इट वॉज रिअली हॉरेबल. यास, बट कसं आहे की दिस इज द ओनली वे यू कॅन लर्न इट. या कारण आपण आपल्या मिस्टेक पासूनच शिकतो, आपण आपल्या गलतीपासूनच शिकतो, अँड दॅट इज ओनली वे टू इम्प्रूव्ह दिस थिंग. माझ्यासाठी या गोष्टी म्हणजे तुला असं का वाटते की तुझं काम असं हे, वेल ऍक्च्युली काय आहे की मी आताच काम सुरू केलंय. रिसेंटली म्हणलं गेलं तर हार्डली 5 महिन्यात वगैरे, 5 महिन्या अगोदर म्हणजे 6 महिन्या अगोदर मी हे काम सुरू केलंय. ओके. मला प्रीमियर येते. ओके, एडिटिंग करता येते. ओके, माझी एडिटिंगची स्टाईल खूप सिम्पल आहे. खूप जास्त कट टू एडिटिंग आणि ट्रान्झिशन वगैरे करत नाही मी. ओके, इफेक्ट्स वगैरे फारसा हात नाही. कलर ग्रेड मला बहुत बेसिक कलर ग्रेड येते. एकदम एक्स्ट्रीम लेवलची कलर ग्रेड येत नाही मला. येस, बट व्हॉट आय एम सेइंग इज दॅट या की मी क्विट नाही करील यार. या दिस इज व्हॉट आय हॅव टू डू. या म्हणजे मला असं वाटते की दिस इज द वे वी कॅन इम्प्रूव्ह. या म्हणजे हाच असा वे आहे की ज्याने आपण इम्प्रूव्ह करू शकतो. वेल रिसेंटली काय झालं की मी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, एक BWAC नावाचा एक व्यक्ती आहे जो वर्धेतलाच आहे. त्याची एडिटिंग पाहून तर आय वॉज रिअली शॉक. या दुसरी गोष्ट, असे खूप सारे असे फिल्म मेकर्स आहेत, त्यांची एडिटिंग पाहून त्यांची स्टाईल पाहून एकदम मी तर खूपच एकदम ब्लोन ऑफ झालो. या ऍक्च्युली देर इज अ गाय नेम फुल टाइम फिल्म मेकर. ओके, हे युट्यूबवर आहे. ओके, हे पण एक प्रकारे फिल्म मेकरच आहे. यांचं काम इतकं जबरदस्त आहे की इट वॉज रिअली गुड, ट्रस्ट मी. या इट वॉज रिअली ऑसम. येस, म्हणजे ते शॉर्ट घेतात, त्यानंतर अशाप्रमाणे शॉर्ट घेतात जे एकमेकांशी कनेक्टेड आहे. दुसरी गोष्ट की त्यांची एडिटिंग स्टाईल इतकी जबरदस्त आहे का आय वॉज रिअली प्राऊड. साऊंड डिझायनिंग, बाप रे. यस, बरं त्यांनी या साऱ्या ज्या गोष्टी केल्या आहे का आपण या साऱ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये नाही करू शकत. या म्हणजे आपण साऊंड डिझायनिंग नाही करू शकत, करू शकतो ना. वी जस्ट नीड टू अंडरस्टँड द व्हॉट इज द जे पिक्चर मध्ये जो दिसून राहिला आहे त्याचा आवाज आपल्याला इलॉबरेट करायचा आहे. म्हणजे म्हणजे की ट्रॅफिक मधून समज जर आपला कॅमेरा चालला आहे तर आपल्याला ट्रॅफिकचा आवाज द्यावा लागेल. समज जर आपण एरियलचा शॉट घेतला आहे तर आपला एरियलचा शॉट द्यावा लागेल. एरियलचा थोडासा हलकासा आवाज म्हणजे तो विंड वगैरे जिथे आपण गर्दी दाखवायची तिथे गर्दीचा आवाज द्यायला पाहिजे. ओके, सो मेनी थिंग्स यार. या म्हणजे जस्ट लाईक पॉसिबिलिटी कधी खतम होतच नाही. आणि समज जर तुला असं वाटते की हा नागपूरचा व्हिडिओ चांगला बनायला पाहिजे तर यू हॅव टू बी एफर्ट ऑन दिस थिंग. ओके, कारण मला असं वाटते की समज जर आपण या गोष्टीमध्ये जेवढा आपण एफर्ट देऊ तेव्हाच आपण बिकम बेटर बनावू. वेल प्रॉब्लेम काय होते, व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग. यस, वेल माझा सिस्टीम आहे स्लो. या मी असं ब्लेम नाही करत की माझा सिस्टीम स्लो आहे त्यामुळे माझं काम बेकार होऊन राहिलं. वेल प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा मी एखादी काम केलंय म्हणजे मानून घे एखादी इफेक्ट्स दिला वगैरे वगैरे,
तर मग मला रेंडर करावा लागतो. ऑब्व्हियसली सगळेजण रेंडर करतात. इट इज रिअली इम्पॉर्टंट रेंडर करणं, कारण समज जर आपण रेंडर नाही केलं तर आपला सिस्टीम क्रॅश होऊ शकतो. ऑब्व्हियसली माझं खूपदा झालं आहे, तर त्यामुळे मला रेंडर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आय डू रेंडर. तर मानून घे मी समज जर हार्डली 2 किंवा 3 सेकंद किंवा हार्डली 10 सेकंद एखाद्या क्लिपमध्ये थोडंसं चेंजेस वगैरे केले, ओके, तर आय नीड टू रेंडर ऑल द क्लिप्स. येस. किंवा समज जर त्या छोट्याशा क्लिप जरी जर रेंडर होत असेल ना, तर त्याला बहुत ही जास्त वेळ लागतो. मी काउंट करतो माझा ॲव्हरेज टाइम आहे जो रेंडरमध्ये जातो. समज जर मी मानून घे की मी करीब 12 घंटे किंवा 16 घंटे काम करत आहे, ओके. तर 16 घंट्यातून हार्डली मी 4 घंटे काम करत आहे आणि बाकीचे 14 घंटे, बाकीचे जे 12 घंटे आहे ते रेंडरमध्ये जातात. या तो एवढा माझा टाइम वेस्ट होतो. वेल आणि हे तर ठीक आहे, चलो चलो आपण रेंडरला एवढा वेळ घेऊन राहिला कारण आपली सिस्टीम स्लो आहे, बरोबर, येस. बट अजून एक असं एक फॅक्टर आहे की ज्यांनी आपल्याला प्रॉब्लेम होऊन राहिला, अँड दॅट इज दॅट की जेव्हा रेंडर होते तेव्हा आपल्याला काहीच करायला, आपण जस्ट त्या स्क्रीनकडे पाहतो, ओके. तर तेव्हा मी बोर होऊन जातो, ओके. तर तेव्हा मग मी काय करतो की तेव्हा मी बिग बँग थेरी किंवा इंस्टाग्रामवरचे असे काही व्हिडिओज पाहतो जे माझ्या फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीशी रिलेट करते, ओके. इवन यूट्यूबवरही असे काही व्हिडिओ पाहतो जे माझ्या कोर्सशी रिलेट करते. या म्हणजे मी असेच कोणते रॅन्डम व्हिडिओ पाहत नाही वगैरे. हा, कधी कधी मन झालं तर वगैरे एखादी एंटरटेनमेंटचा व्हिडिओ पाहून घेतो, बट नॉट टू मच. येस. बट काय होते की याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होते. म्हणजे मानून घे की मला समज जर एखादी क्लिपला रेंडर करण्यासाठी हार्डली 10 मिनिट लागत आहे, ओके. आणि त्यानंतर मग मी एखादी व्हिडिओ सुरू केला युट्यूबवर आणि तो आहे 15 मिनिटाचा आहे, ओके. आणि तो व्हिडिओ खूप जबरदस्त आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन भेटत आहे वगैरे वगैरे. तशा वेळेस काय होते की माझं क्लिप तर रेंडर होऊन जाते आणि इट रेडी टू प्ले होऊन जाते, बट कसं आहे की मला माझ्या कामात लक्ष जात नाही, कारण जोपर्यंत मी माझा व्हिडिओ खतम करत नाही तोपर्यंत माझं डोकंच चालत नाही. आणि त्यामुळे काय होते की मी स्वतःहून टाइमपास करतो. आणि दुसरी गोष्ट काय होते की जेव्हा आपण मग माझा 15 मिनिटाचा व्हिडिओ खतम झाल्यानंतर मग मी माझ्या क्लिपकडे बघतो, तर मग त्याच्यानंतर पाहतो यार साला याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे होते. असं चेंजेस करायचं होतं, म्हणजे ज्याप्रमाणे मी क्रिएटिव्ह माइंडने विचार केला होता की आपल्याला असे चेंजेस करायचे होते, ते चेंजेस आय वॉज लॉस्ट, विसरून जातो किंवा किंवा त्रास येते. त्यामुळे असं वाटतं यार जाऊ दे ना, लवकरात लवकर खतम करणं. या हे काय की मला एवढं माहित आहे की ज्या गोष्टी मागे आपण जेवढी जास्त मेहनत घेऊ तेव्हाच ती गोष्ट इव्हन बेटर बनते. या सो कसं आहे की आपण एवढी जास्त मेहनत घेऊन राहिलो याच्या मागे एक रिझन आहे की आपल्याला याचा काही ना काहीतरी, म्हणजे या व्हिडिओचं काही ना काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, ओके. आणि हा व्हिडिओ समोर जाऊन मला काम देईल. सो डेफिनेटली कसं आहे की आपल्याला या गोष्टीमध्ये जास्त मेहनत घेणे इम्पॉर्टंट आहे. तुला या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल की तुझा हा जो टाइम वेस्ट होत आहे तुझ्या मार्फत किंवा तुझ्या सिस्टीम मार्फत होणारा जो टाइम वेस्ट आहे याला तर तू चेंज करू शकत नाही. इट हॅज टू बी डन, ओके. बट कसं आहे की जे तुझ्या मार्फत होते त्याला चेंज करावं लागेल. मग तुझं काय म्हणणं आहे की मग मी माझे काही युट्यूब व्हिडिओ किंवा मी असं पाहू नये? या वेल आय डोंट नो. या कारण कधी कधी 10 मिनिट समज जर आपण वेट करत राहिलो ना, तर ऑब्व्हियसली इट टेक्स अ टाइम, ओके. आपल्याला बहुत डोकं खराब होते आणि आपल्याला असं वाटते की समज जर मी तसंही नाही केलं ना, तर आपल्याला असं वाटते की चला लवकर लवकर खतम करा. तर व्हॉट वुड आय डू? या तर माझं रेकमेंडेशन आहे की जेव्हा पण तू रेंडर करशील कोणत्याही क्लिपला वगैरे, ओके, तर समज जर तू कलर ग्रेड करत आहे तर एकाच टाइमला तू पूर्ण कलरिंग कर. बट दिस इज नॉट हॅपनिंग यार. आपल्याला समज जर फ्रेम बाय फ्रेम काम करत असेल तर वेल याच्या मागे काही सोल्युशन आहे. म्हणजे तुला रेंडरला एवढा वेळ तर लागणार आहे, रेंडरसाठी तुला थांबावं लागणारच आहे.
थांबल्यानंतर तुला बोर होणारच आहे, तर त्यामुळे तू दुसऱ्या कोणत्या साईटवर किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर जाणार आहे जे स्वतःला एंटरटेन किंवा स्वतःला काही ना काही एज्युकेट करण्याचा प्रयत्न करेल. दॅट इज ओके, दॅट इज ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तू अशा गोष्टी करशील तेव्हा तुला तुझ्या क्रिएटिव्हिटीवर पण लक्ष द्यायचं आहे. येस. सो आय एम टेलिंग इज दॅट की या सर्व गोष्टी होणारच. आणि तू किती प्रयत्न केला याला किती म्हणजे तू असं म्हणशील का मला जे समोर करायचं ते आपण लिहून ठेवू. या म्हणजे हे करू शकते असं काही हे नाही. येस. बट कसं आहे की तुला या सर्व गोष्टी फेस करावंच लागेल बिकॉज युअर सिस्टीम इज स्लो. तर ऑब्विसली तुला मॅनेज करावंच लागेल. या थोडासा टाइम जाईल बट येस. आता राईट ना बघ ना, आता मी माझा व्हिडिओ एक्सपोर्टला लावला आहे. या म्हणजे मी उठलो तेव्हापासूनच लावला होता आणि आता स्टील अजूनपर्यंत 1 घंटा 53 1 घंटा बाकी आहे रेंडर कम्प्लीट होण्यासाठी, सॉरी एक्सपोर्ट होण्यासाठी. जो की माझी व्हिडिओ क्लिप आहे ती हार्डली 3 मिनिटाची आहे. तर कसं आहे की हा वेळ तर लागणारच आहे. येस. आता आता माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण असं रेकॉर्ड करून घेऊ बा असं 8 एपिसोड, कारण काल रात्री आपण 8 एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता वगैरे. सो आय केम हिअर. या बट आपण हे असं एव्हरी टाइम तर नाही करू शकत ना. या म्हणजे जस्ट लाईक रेंडर होत आहे ते जस्ट लाईक केम अबव आणि जस्ट रेकॉर्ड समथिंग एल्स. येस. कारण आपल्या डोक्यामध्ये पण काही ना काही असलं पाहिजे. वेल दिस इज थिंग्स हॅपन्स. येस. म्हणजे या सर्व गोष्टी होणार याच्या मागे काही डाऊट नाही. इट इज हॅज टू बी हॅपन्स. तुला फक्त स्वतःला पेशन्स ठेवावा लागेल, स्वतःच्या कामावर लक्ष द्यावं लागेल. Okay? आणि यू नीड टू अंडरस्टँड दी ग्रॅव्हिटी ऑफ दिस व्हिडिओ. या कारण कसं आहे की दिस इज अवर द लास्ट प्रोजेक्ट. ओके. आणि याच्यानंतर आपल्याला शायद बॉम्बेला मूव्ह ऑन करायचं आहे. ऑब्विसली करावंच लागेल यार. या म्हणजे मी आता रिसेंटली असं म्हणतो की माझी कंपनी सुरू झाली आहे. ओके. आणि कंपनीमध्ये काम सुरू झालं आहे आणि जेवढे काही परमनंट लोक आहेत ते कंपनीमध्ये चालले आहे आणि पेमेंट पण घेत आहे. येस. माझ्या अगोदरचे आलेले मुलं परमनंट झाले आणि मी परमनंट नाही झालो. ओके. मला खूप जास्त वाईट वाटलं होतं. सो मच थिंग आय वॉज रिअली बॅड वगैरे. बट मी त्या गोष्टीला सर्वाइव्ह केलं. मी असं धरून नाही चालू शकत की आता कोरोना आहे तर वगैरे आता आपण गोष्टी वगैरे चलो ठीक आहे मॅनेज करून घेऊ वगैरे. या म्हणजे आपण आहे कोरोना आहे तर आपण थोडासा पॉज घेऊ, थांबू वगैरे. दॅट इज नॉट. या तुला निघावं पण लागेल. येस. कारण कसं आहे की हाऊ लॉंग यू विल स्टे हिअर, केव्हापर्यंत राहशील. हे म्हणजे तू असं म्हणून तर राहिलाय केव्हापर्यंत राहशील केव्हा. प्रॉब्लेम अशी आहे की मी भिवून राहिलो आहे तिथे जाण्यासाठी. येस. दॅट इज द प्रॉब्लेम. येस. आणि जस्ट लाईक मी किती वेळा जरी म्हणलं ना की हे एक प्रकारे नवीन चेंजेस आहे, याला ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल. बट कसं आहे की डायरेक्ट तू उडी मारूनच घे यार. या. भीती लागेल किंवा जोपर्यंत तू पाण्यात पडशील नाही. एकदा पाण्यात पडला की मग काहीच भीती वाटत नाही. मग तेव्हा तू जस्ट मग तेव्हापाशी चान्सच नाही ना. तेव्हापाशी म्हणतं पोहण्याशिवाय दुसरा काही चान्सच नाही. सो यू हॅव टू डू इट. या. आणि तू असा विचार नको करू यार की तू सक्सेसफुल नाही होशील. डेफिनेटली नॉट. या ट्रस्ट मी. हे समज जर तू 8 एपिसोड रेकॉर्ड करत आहे किंवा हे सारे व्हिडिओज बनवत आहे, ही इज फॉर द रिझन. या आपण अशा अशा म्हणजे या म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आहे ज्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कॅरेक्टर माझ्याकडून एक्सपेक्ट करणं कधीच पॉसिबल होत नव्हतं. वाय? बिकॉज ऑफ दॅट आय एम टेलिंग यू. माझे पॅरेंट्स आहे मिडल क्लास फॅमिली. ओके. माझ्या वडिलांचे ड्रीम पण आहे, ते पण खूप मिडल क्लास फॅमिलीचेच ड्रीम आहे. माझे मित्र पण आहे, त्यांचे पण ड्रीम काही खूप मोठे नाही आहे. त्यांना पण गव्हर्नमेंट जॉब किंवा एक चांगला प्रायव्हेट जॉब हवा. ओके. ऑब्व्हियसली माझ्या करिअर म्हणजे माझ्या असं आसपास अशी कोणीच लोक नाही जे खूप इन्थुजियास्टिक आहे आणि त्यांना लाईफमध्ये असं काही ऍडव्हेंचरस करायचं आहे माझ्यासारखं. मला तो बहुत जास्त ऍडव्हेंचरस करायचा. सो ऑब्व्हियसली कसं आहे की माझ्या गोष्टी समजून घेण्यासाठी मे बी मी असं म्हणतो शायद असेल, बट राईट नाव मला असं कोणी भेटलं नाही जो समजून घेईल की माझे पॅशन्स काय, माझे अम्बिशन्स काय, मला काय लागतं वगैरे वगैरे. या सो जर सेम माइंड थिंकिंगचा असेल ना तर ऑब्व्हियसली कसं आहे की तो व्यक्ती रिलेट करेल स्वतःला आणि सपोर्ट करेल ऍक्च्युली. यस. मी ऍक्च्युली थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. परवाच्या दिवशी माझे आत्या आले होते. ओके. आत्या, मामाजी वगैरे. ओके.
अगोदर मला फिल्म मेकिंग बद्दल मी फारशा गोष्टी सांगत नव्हतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्यांना शायद असं वाटेल की म्हणजे कसं आहे की खूप साऱ्या लोकांना खूप गलतफहमी आहे की जे लोकं बॉम्बे किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातात ते लोकं स्वतःचा घात करून घेतात किंवा स्वतःचं नुकसान करतात. बट दॅट इज नॉट. या बट आपण हे त्यांना सगळ्यांना सांगू शकत नाही. येस, व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की कोणाकोणाला सांगणार आहे आणि काय सांगणार आहे. येस, कसं आहे की जर आपण स्वतःवर विश्वास आहे, स्वतःवर काही ना काही करू शकतो एवढे जर आपल्यामध्ये चान्सेस आहेत, यू कॅन डू दिस. येस. आणि असं नाही आहे की एक प्रकारे की की आपल्याला म्हणजे खूप एकदम हे होऊन जाईल वगैरे, खूप नुकसान होईल. दॅट इज नॉट. या ॲक्चुअली दोज पीपल नीड अस. येस, म्हणजे तिथे पण एंटरटेनमेंट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये पण क्रूची गरज लागते आणि आपल्याला माहित आहे की आपण हे करू शकतो. येस. कसे म्हणजे आपण प्रत्येकाचा माइंडसेट चेंज करू शकत नाही. इट इज ऑल दिस डिपेंड ऑन देअर थिंग. येस. तर काय होते की जेव्हा मी या सर्व गोष्टी जेव्हा मी माझ्या रिलेटिव्हला सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना असं वाटते की हा जो करिअर पाथ यांनी जो चॉईस केला आहे हा खूप बेकार आहे. इवन मी असंही म्हणतो की माझ्या पॅरेंट्सकडून पण मी ॲक्सेप्ट नाही करत की त्यांना असं वाटते की हे जे काम आहे हे खूप जबरदस्त आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला लाईफ चांगल्याने जगता येते. या हे पण मी माझ्या पॅरेंट्सला सांगू शकत नाही कारण माझे पॅरेंट्स पण असे नाही आहे. माझ्या पॅरेंट्सला पण असं वाटते की एक साधी गव्हर्नमेंट जॉब असेल दॅट इज ओके. यस. सो काय होते की अशा वेळेस नाही का जे लोक ज्यांना माहित नाही आहे की फिल्म मेकिंग बद्दल काय होते ते नाही का नेहमी क्रिटिसाइज करतात की इथे असं आहे तिथे तसं आहे, इथे एवढ्या लोकांचे नुकसान होते, असे लोक इथून पळून आले वगैरे वगैरे, तुझ्यापाशी एवढा पैसा आहे का, सो मच थिंग्स. आणि आपण त्याला आन्सर पण नाही देऊ शकत. व्हाय? कारण आपण अशा स्टेजवर पण नाही आहे ज्या स्टेजवर आपण असं म्हणू शकतो की आपण एक प्रकारे या गोष्टीवर हे करू शकतो. म्हणजे वी आर नॉट रिअली एक्सपिरियन्स. या म्हणजे आपल्याला गोष्टी माहीत आहे बट नॉट एक्सपिरियन्स दिस थिंग. मला पण नाही माहित का तिथे गेल्यावर मला कुठे काम भेटेल, काय भेटेल वगैरे. हा, माझा प्रयत्न सुरू आहे, ऍड एजन्सीला मेल करणं सुरू आहे वगैरे वगैरे. ऑल दिस थिंग आय एम डुईंग इट. या बट त्यांच्याकडून मला अजूनपर्यंत असा काही रिस्पॉन्स वगैरे आला नाही. 1-2 जणांचा रिस्पॉन्स वगैरे आलाय. येस. बट कसं आहे की मी ह्या सर्व गोष्टी घेऊन मी आई-वडिलांना नाही सांगू शकत. या बिकॉज शायद आई-वडील म्हणाले की हे तर फर्जी पण आहे, चेक करून घे वगैरे वगैरे. सो मेनी थिंग्स. येस. मला एवढं माहित आहे की मी तिथे गेल्यावर कुठे कुठे काम तर भेटेनच मला. ओके. आणि माझा जो मेन टार्गेट आहे की एक प्रकारे ॲज अ ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायचं, आय विल बी डू इट. आय विल बी मेक इट. येस. अगोदर माझं फिल्म मेकिंगवर टार्गेट होतं की आपण फिल्म मेकिंग किंवा बायनरी कोड किंवा अशी काय फिल्म्स वगैरे बनवू. ओके. मग तू तुझं टार्गेट स्विच कसं काय केलं? या म्हणजे हाऊ म्हणजे तुला जिथे जायचं होतं म्हणजे गेल्या 8-10 वर्षापासून तुला जिथे जायचं होतं ते रिसेंटली या 1-2 महिन्यामध्ये काय चेंजेस केलं? व्हाय? जेव्हा आपण नाही का डोंगरावर चढतो तर तेव्हा आपल्याला माहित पडते की डोंगर किती मोठा आहे किंवा रस्ता किती खराब आहे. ओके, दॅट इज द थिंग. कारण म्हणजे कसं की 10 वर्ष अगोदर मी डोंगराला खूप दुरून पाहत होतो. या पण आता मी जवळ जसं क्लोज जाते तेव्हा मला रिअलाइज होत आहे की डोंगर खूप जास्त मोठा आहे वगैरे. या मी असं नाही म्हणत की माझे टार्गेट पण खूप जास्त छोटे आहे वगैरे किंवा ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वगैरे पण खूप छोटा आहे. नो नो नो. ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक हा तर त्याच्यापेक्षा खूप मोठा डोंगर. या एक फिल्म रिलीज करणं याच्यामागे काय होते की एक फिल्म बनवणं याच्यामागे एक फिल्म डिरेक्टरचा खूप मोठा हात असतो. ऑब्व्हियसली ही अंडरस्टँड द क्रू, अंडरस्टँड देअर वर्क, अंडरस्टँड एक पूर्ण क्रू चालतो त्याच्यानंतर एक फिल्म बनते. बरं, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये शायद मला किंवा माझ्यासोबत शायद मॅक्स टू मॅक्स 2-3 जणांसोबत काम करावं लागेल. माझ्या लाईफमध्ये याच्यासाठी मी काय चॉईस केलं आहे ॲज अ फिल्म मेकिंग, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग. या तर याच्यामध्ये मी चॉईस हे केलं आहे की माझ्या लाईफमध्ये आहे लेवल 5. या ॲक्च्युली मी लेवल 5 बद्दल मी सांगितलं आहे. ओके. एव्हरी टाइम मी आता एक्सप्लेन करत बसत नाही. बट याच्यामध्ये काय होते की मला असं काही गोष्टी करायच्या जेणेकरून पूर्ण दुनिया युनाइट करायच्या, एकत्र करायच्या. आता ऑब्व्हियसली इट साऊंड स्टुपिड वगैरे बट या दिस इज व्हॉट आय एम थिंकिंग इज. या मी याला खूप जास्त एक प्रकारे बढावा नाही देऊन राहिलो बट दिस इज व्हॉट आय एम थिंकिंग. या
सो मला वाटते, की समजा जर मला लेव्हल 5 वर जायचं आहे, तर ऑब्व्हियसली मला पूर्ण दुनिया बघावं लागेल. पूर्ण दुनियामध्ये सगळे लोकं कसे काय आहे, पूर्ण एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. या सर्व गोष्टी अशा नाही आहे, की आपण जस्ट गेलो आणि रेकॉर्ड केले. नो, नो. ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाइक इंटरॅक्टिंग विथ द पीपल हू लिव्ह इन देअर लाईफ. येस, म्हणजे मानून घे, की मी वर्धेला राहतो आणि जेव्हा मी नागपूरला गेलो, तेव्हा मला असं रिअलाईज झालं, की नागपूरमध्ये खूप अजीबशी लोकं राहतात. अजीबसे म्हणजे काही म्हणजे असं काही खूप वेगळे वगैरे नाही, बट इट्स काइंड ऑफ लाइक दॅट, की त्यांच्यामध्ये एक हायर क्लास आणि लोअर क्लासचा डिफरन्स क्लिअरली कळत जाते. जेव्हा तुम्ही बॉम्बेला किंवा मोठ्या सिटीमध्ये जातात, तेव्हा तो फरक अजून जास्त दिसतो राहतो. पण तुम्ही जसं तुम्हाला खेड्यागावात जाता, तर हा फरक बहुत कमी दिसतो. सो व्हाय इज दिस थिंग हॅपन? म्हणजे या गोष्टी का होत्या ऍक्च्युली? ह्या गोष्टी हॅपन होते बिकॉज ऑफ दॅट, की मोठ्या शहरामध्ये राहिल्यावर अशा प्रकारे मेंटॅलिटी बनवूनच जाते. सो इट्स इट्स काइंड ऑफ लाईक अ थिंग. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये आपण ज्या गोष्टी एलॉबरेट करू, इट इज समथिंग रिअली ग्रेट. ओके. आणि मला असं वाटते, की समजा जर आपण या गोष्टी करू, तर आपला एकदम पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जाईल. एकदम समथिंग रिअली डिफरंट. मी फिल्म मेकिंगला नाही म्हणून राहिलाय. म्हणजे माझं असं हे नाही का मी फिल्म मेकिंग करणार नाही. ऑब्व्हियसली म्हणजे फिल्म मेकिंग आणि ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये फरक खूप जास्त आहे, बट नॉट टू मच. ओके. मला असं वाटतं, की मी फिल्म पण करेल. बट आय डोंट नो फिल्म होईल का नाही होईल वगैरे वगैरे, सो मेनी थिंग्स. माझा जो मेन टार्गेट राहील तो ट्रॅव्हल फिल्म मेकिंग. येस. कारण कसं आहे, की आपण अशा गोष्टीला फोकस करतो ज्या गोष्टी पॉसिबल होऊ शकते. म्हणजे मी असं म्हणतो, की 10 वर्ष अगोदर किंवा 5 वर्ष अगोदर किंवा हार्डली या 3-4 महिना अगोदर पण मला असं वाटत होतं, की बायनरी कोड शायद आपण बनवू शकत होतो. इट्स काइंड ऑफ लाइक अ रिअली गुड वगैरे मूव्ही वगैरे. बट फिल्म आपल्याला लोकांसाठी बनवावं लागतं. सो वी नीड टू अंडरस्टँड देअर पर्स्पेक्टिव्ह. ओके. म्हणजे व्हॉट दे पीपल लाईक इट. त्यामुळेच आपल्या इंडियामध्ये नाही का खूप जास्त सायन्स फिक्शन मूव्ही बनवत नाही. आपल्याकडे जे मूव्ही बनतात ते लव्ह, कॉमेडी मोस्टली याच बेसिसवर असतात आणि खूप रेअरली काही सिरियस मूव्हीज वगैरे बनतात. बट मोस्टली कॉमेडी आणि लव्ह या 2 सेक्शन मध्येच मूव्ही बनल्या जातात. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट पीपल लाईक दोज मूव्ही. आपली मूव्ही आहे बायनरी कोड, ही काफी सिरियस आणि ऍक्शन मूव्ही आहे. आय डोंट नो पीपल लाईक इट ऑर नॉट. आणि मी मे बी समजा जर मी एवढा खर्च करून समजा लोकांना आवडली नाही किंवा लोक गेली नाही, तर इट विल बी रिअली डिझास्टर फॉर मी. कारण माझ्यापाशी माझ्या स्वतःचा असं काही पैसा नाही. मी प्रोड्युसरच्या पैशावर या सर्व गोष्टी करणार. तर म्हणजे कॅन यू इमॅजिन दिस थिंग? म्हणजे समजा जर एवढा मोठा फेल्युअर समजा तुझ्या लाईफ मध्ये आला, तर कॅन यू सर्व्हाइव्ह दोज फेल्युअर? आणि वेल आय स्टील डोंट नो की मला ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करायचं आहे किंवा फिल्म मेकिंग करायचं आहे वगैरे. इट जस्ट लाईक दॅट, की मी दोन्ही गोष्टी ओपन माइंडेड ठेवून राहिलोय. की मला फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग थिंग, राईट? मग मी ॲज अ असिस्ट म्हणूनच काम करेल. बट कसं आहे, की मला ट्रॅव्हल फिल्म मेकिंग फुल फ्लेजेड काम करायचे आहे. ओके. सो माझ्यापाशी फुल प्लॅन आहे, रेडी आहे, एव्हरीथिंग. मी खूप जास्त डिटेलमध्ये विचार केला आणि त्याच्यानंतरच मला रिअलाइज झालं, की येस, दिस इज द पर्स्पेक्टिव्ह, आय कॅन डू दिस. आय डोंट नो व्हॉट विल हॅपन. इट्स समथिंग रिअली आय डोंट नो. म्हणजे मी आताच काही सांगू शकत नाही, बट इट्स काइंड ऑफ लाईक दॅट, की माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी थोडी कमी आहे. ओके. आणि मला ऊन पण लागून राहिली आहे. सो आता राईट ना एवढंच, फारसं काही सांगत नाही मी. ओके. काल रात्री मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केलं होतं, त्यामुळे मला असं वाटलं, की आपण आता थोडंसं रेकॉर्ड करावं. सो आय केम हिअर आणि थोडंसं मन हलकं केलंय. बट आपले टार्गेट मोठे आहे आणि यासाठी आपल्याला पॅशन पण मोठं करावं लागेल आणि आपल्या कामामध्ये मेहनत घ्यावी लागेल. ओके. आणि डोंट जस्ट केअर. खूप जास्त भेऊ नको, की तुला तुझ्या लाईफमध्ये म्हणजे म्हणजे एवढी मोठी स्टेप घ्यायची आहे तर वगैरे. इट्स हॅज टू बी. म्हणजे समुद्रात उडी मारायची आहे, जस्ट लाईक जोपर्यंत भीती वाटते, जोपर्यंत तुम्ही पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत. दॅट्स द ओनली थिंग. सो हा फेज आहे, याला तू चेंज करू शकत नाही. ओके. इट जस्ट थिंग्स. कामावर फोकस ठेव आणि you can do this. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 2101. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.